बाई डॉक्टर भेट लागली. रोहित 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 ये बास्टा बघ आहे बास्टा बघ. थांब ना नारळ फोड ना थांब ना नारळ. गणपती बाप्पा सॉरी जेव्हा मेहनत करत असतो तो एकटाच असतो. यशामध्ये प्रचंड लोक साथ असतात आणि तो यश सध्या बघतो आपण. जेव्हा तो मेहनत घेत होता तो एकटाच जात होता, एकटाच करत होता, एकटाच धावत होता, एकटाच त्या फिटनेसवर काम करत होता. परंतु आज जेव्हा त्याला यश मिळालंय तर यशाचे साथीदार खूप असतात असं म्हटलं जातं. आणि ही समस्त आमच्या गावकऱ्यांसाठी, संपूर्ण तालुक्यासाठी, संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण एकंदरीत विचार केला तर IPL ही जगातील सर्वात मोठी लीग आहे आणि त्या लीग पर्यंत पोहोचणं
एक सामान्य घरातील एक शेतकऱ्याचा मुलगा इतका प्रचंड मेहनत त्यांनी घेतलाय. खऱ्या अर्थानं या आनंदाच्या क्षणी नरेंद्र दिवाने सर त्यांचा मी नामोल्लेख या ठिकाणी आवर्जून करेन, कारण ज्या गुरुच्या तालमीमध्ये त्यांनी जे धडे घेतले, फिटनेस घेतली, त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला. ओमकारचं कौतुक आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्याच्या आई वडिलांचं दोघांचं कौतुक आहे, कारण दोघांनी त्याला सपोर्ट दिला. कारण गरीब परिस्थितीमधून तो पुढे गेलाय आणि क्रिकेट खेळणं हे श्रीमंताचे चोचले असतात असं बोललं जातं, परंतु ओमकारने ती लाईन खोडून काढली आहे. त्याला त्याच्या आई वडिलांनी सपोर्ट केला, त्यांनी त्याला बॅकअप दिलं, दोघांनी मेहनत घेतली. त्याचा भाऊ असेल, त्याची आजी असेल, त्याचा पूर्ण परिवार असेल, समस्त त्याचे सर्व मित्र असतील, आमच्या गावातले सगळे मित्र, गावातले सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांनी त्याला सपोर्ट केला. सर्वांनी त्याला नक्कीच त्याच्या पाठीमागे सर्वांच्या विशेष होत्या, सर्वांची प्रेरणा होती. आज आपण बघितलं ना, त्याच्या वडिलांचे एक व्हिडिओ व्हायरल झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यावेळी लास्ट मोमेंटला सनरायझर हैदराबादचा जो बीड ओपन झाला, त्याच्या वडिलांनी प्रचंड आरडाओरड केली. समोर जाऊन त्यांनी त्या अधिष्ठांच्या म्हणजे सद्गुरूंच्या ते अक्षरशः पाया पडले. त्यांच्या त्या भावना नक्कीच त्या व्हिडिओमध्ये, ती व्हिडिओ जरूर तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसेल. हे एकंदरीत भावना होत्या त्याच्या घरच्यांच्या. आणि आज खऱ्या अर्थानं प्रचंड आनंद आहे, मनाला भरपूर आनंद आहे, सांगताना शब्द नाहीये. एकदा जोरदार टाळ्या ओमकारसाठी. सर्वात महत्वाचं आहे मला सांगायचं, सध्या त्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. इथपर्यंत त्यांनी मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ त्याला मिळालंय. पण याच्या पुढे तो नक्कीच ज्या टीम मध्ये गेलाय तिथे त्यांनी त्याच्या त्या खेळाशी प्रामाणिक राहावं. तिथे त्याचा प्रामाणिक जे त्याला जिथे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करावं आणि त्याला तिथे यश मिळावं. त्याच्यानंतर हे यश मिळत असताना सध्या तर तो नक्कीच पुढे गेलाय, परंतु त्याला एक सांगणं आहे की यश मिळत असताना आपले पाय जमिनीवर ठेवायचे, हवेत जायचं नाहीये. आणि खेळत असताना खेळाशी प्रामाणिक भावना ठेवायची, कोणत्याही प्रकारचा इगो वगैरे घेऊन येऊ नको. तो त्याला नाहीच आहे, तो साधाच आहे, पण तरीही हा संदेश त्याच्यापर्यंत. गणपती बाप्पा काय सपोर्ट केला, माईक जवळ का सांगू का काय सांगू म्हणजे सगळ्यात सुरुवात कुठून आली? पहिली ओमकारची सुरुवात अशी झाली की ज्यावेळेला तो 10वी पास झाला त्यावेळेला मी त्याला घरात बसून विचारलं की बाबा तुझ्या भविष्यात तुला काय करायचंय. तर तो बोलला दादा मला याच्यामध्ये स्पोर्टमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हटलं तुला क्रिकेट पाहिजे का कबड्डी पाहिजे. तर तो लहानपणी असताना तो एकदम क्रिकेटसाठी वेडाच होता. तर मला थोडंसं वाटलं याच्यामध्ये क्रिकेटचे काहीतरी गुण दिसतात. मुलात मीच क्रिकेटचा वेडा असल्यामुळं मुलात ते गुण मला थोडे त्याचे जाणवले. तर त्याप्रमाणे मग मी योगायोगाने लगेच त्याचा माझा एक चांगल्या लोकांनी सल्ला घेतला आणि मुंबईला त्याला सिटी कॉलेजला मी कुर्ल्याला ॲडमिशन घेतलं. गौतम गंभीर तशी तयार झाला. तिथून मग त्याला सुरुवात झाली. योगायोगाने चांगली त्याला ग्राउंड भेटत गेला. नंतर दिल्लीला गेला, महाराष्ट्र लेवलला गेला, असं तिकडे पण त्याला चांगल्या परफॉर्मन्स. कारण नंतर योगायोगाने माझी परिस्थिती आर्थिक एकदम डाऊन झाली, कारण त्याला मी एवढं पोचू शकत नाही. योगायोग असा आला का मला त्याला त्रिपुराला पाठवत होतं. त्रिपुराला पाठवायच्या वेळेला माझ्याकडे आर्थिक पराबल नव्हतं. मग योगायोगाने मी असं केलं का मी आमच्या बाजूला आमच्या लेडीज कंपनी सर्व आहेत शेजारी माझी, तर त्यांच्याकडनं बचत गटातून मी 3 लाख रुपये घेतले आणि त्या योगाने माझ्या मुलाला मी योगायोगाने असं झालं चांगलं का तिथे पण त्यानं चांगला एकदम टॉप लेवलचा परफॉर्मन्स केला. तर तिकडनं मला फोन यायला लागले त्या कोचचे का बाबा ओमकारसाठी तुम्ही ओमकार आमच्याकडे द्या, आम्ही त्याचं सर्व बघतो. म्हटलं नाही. मग त्यावेळेला आमच्या इकडचे कोच आहेत नरेश दिवाने किंवा माझे कल्याणचे असे जे काही कोच आहेत त्यांना मी विचारलं, त्यांचे सल्ला तेव्हा त्यांना ओमकारमध्ये असे गट्स आहेत की तो भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवेल. त्यांच्या सल्ल्याने मी परत इकडे मुंबईमध्ये त्याला इकडे हे केलं आणि परत तो त्रिपुराला असं त्याला योगायोगाने त्याच्या मित्रांनी फोन केला. मग परत तो गेल्या वर्षी MPLची ती मॅच होती आणि त्याच्यासाठी तो एमर्जन्सी आला, विमानाने तो एमर्जन्सी आला आणि तेव्हा मग तिथून त्याचं पुढं कार्य चालू झालं. आणि त्याच्या ह्याच्यासाठी त्यांनी पण भरपूर मेहनत केली. म्हणजे तो पहाटे 4 वाजता उठून म्हणजे कधी उठायचा कधी जायचं ते आम्हाला माहीत नव्हतं, त्यांनी स्वतःला असं तयार केलं. आणि त्याला तो आयुष्यात काहीतरी फोकस बनव, काहीतरी घडला पाहिजे. तर माझ्या आयुष्यामध्ये जे मी जी मेहनत केली ती मेहनत तुम्हाला नाही करायला लागली पाहिजे. तर माझ्या मुलांसाठी पुढं भविष्य चांगलं यावं त्यासाठी मी प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाचं त्यांनी मला यश मिळून दिलं. बस एवढंच. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, या मुमेंटला काय भावना? ऐका रे थांबा ना.
चांगलं वाटतं खूप ज्यावेळी तुला समजलं बीड तू लाईव्ह बघत होतास त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय भावना होता ज्यावेळी सनरायझर हैदराबादचा तो फ्लॅग वरती झाला आणि सुरुवातीला काही 1 मिनिट तर कोणी फ्लॅग ओपन नव्हता केला बरोबर पण लास्ट मोमेंटला ते फ्लॅग ओपन झालं तर त्यावेळी काय भावना होती आई वडिलांना थोडासा भावुक आहे बोलताना ओंकार एक 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 किस्सा आतापर्यंतचा एक सुरुवातीपासूनचा जेव्हा याच्यात एंटर केलं तिथून सिलेक्शन होईपर्यंत एक किस्सा तुला या इथल्या उपस्थित सर्वांना सांगावं वाटतोय असा एखादा किस्सा प्लीज शेअर प्लीज या ऐका ना प्लीज या ऐका रे मध्ये असं झालं होतं की माझी घरची परिस्थिती नसल्यामुळे सोडायचं होतं मध्ये पण मी विचार केला होता त्या गोष्टीबद्दल मला नव्हतं वाटतं मला माहिती मी काहीतरी करून दाखवेल मी जरा घरच्यांना बोललो की मला अजून एक चान्स हवी त्याच्याबद्दल त्यांना मी थँक्यू बोलेल त्यांनी मला एक चान्स दिली संजय जोरदार आहे मुवमेंट होता की ज्यावेळी पैसे नसल्यामुळे क्रिकेट सोडणार होता आर्थिक परिस्थितीमुळे अशा एक मुवमेंट त्याच्या मनामध्ये असं एक वैफल्यग्रस्त असा विचार देखील आला होता परंतु त्या परिस्थितीने त्याने स्वतःला सावरलंय आणि तो आज पुढे पोहोचलाय ओंकार यापुढील प्रवास कशा पद्धतीने असणार आहे आणि यापुढे नक्कीच ज्या टीम मध्ये गेलाय कशा पद्धतीनं नक्कीच त्याच्या